झी 24 तास एक पाऊल पुढे। पक्षात घुसमट होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय। गेल्या कित्येक दिवसांपासून भुजबळ अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येते। अस्वस्थ भुजबळ भविष्यात काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। काही विरोधक जे आहेत ते माझ्या राजकीय प्रणालीमध्ये आहेत, कारण मी राष्ट्रवादीचा म्हणून कदाचित दुसऱ्या पक्षाचा म्हणून तुम्हाला म्हणजे एक प्रकारचा विरोध आणि दुसऱ्या प्रकारचा विरोधक म्हणजे हे सामाजिक काम करतो ते पसंत नाही म्हणून जे विरोधक आहेत ते विरोधक म्हणजे आमचे विरोधक जे आहेत बापटांना किंवा दोषींना एक प्रकारचे विरोधक, मला डबल प्रकारचे विरोधक। राज्यातल्या ओबीसींचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या मनातली ही घुसमट महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर व्यक्त झाली ती अशी। छगन भुजबळला तुम्ही असा किती ठोकला तरी तो गप बसणारा नाही, आपल्या विचारापासून ढळणारा नाही आणि जे काही मला पटतं ते कधीही बोलल्याशिवाय मी राहणार नाही। अस्वस्थ भुजबळांना नैतिक पाठिंबा द्यायला पुढे सरसावले ओबीसींचे राज्यातले आणखी एक मातब्बर नेते गोपीनाथ मुंडे। दीन आहेत, दुबळे आहेत, आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत, ओबीसी आहेत, त्या सगळ्या वर्गांना राष्ट्रवादीशी जोडण्यात त्यांचं मोठं योगदान आहे आणि आता त्यांचं करून हे सगळं काम करून घेतल्यानंतर त्यांना जी सावत्रपणाची वागणूक दिली जाते ही योग्य नाही। पण माझा भुजबळांना सल्ला आहे, फार काळ हे सहन करू नये त्यांनी। ओबीसी नेते जाहीररित्या नाराजी प्रकट करत असले तरी विधानसभेतली ओबीसी आमदारांची संख्या वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं। 1990च्या विधानसभा निवडणुकीत 74 ओबीसी आमदार निवडून आले। 1995 आणि 1999च्या विधानसभेत 68 आमदार होते। 2004च्या विधानसभेत 69 आमदार, तर 2009 मध्ये हीच आमदारांची संख्या 85 पर्यंत गेली। असं असताना भुजबळांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्याचं काय कारण असावं? महाराष्ट्राची राजकारणाची पुनर्रचना होत चाललेली आहे। या पुनर्रचनेमध्ये ही पोकळी कोणता नेता भरून काढतो याच्यासाठी एक स्पर्धा आहे। या स्पर्धेतले एक मोहरे हे छगन भुजबळ देखील आहेत। भुजबळांच्या या नाराजीतून राज्यातल्या ओबीसींच्या विकासासाठी ठोस प्रयत्न होणार की केवळ राजकीय महत्वाकांक्षेची पूर्ती होणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळे आणि शशिकांत पाटील, लातूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।